तमिळ चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्याच्या फक्त नावानेच थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होतो, ज्याला चाहते प्रेमानं थलपती म्हणजे सेनापती म्हणतात. पण हा प्रवास फक्त रुपेरी पडद्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता अभिनयाचं शिखर गाठल्यानंतर आता हे वादळ राजकारणाच्या रणांगणात उतरलंय. आज आपण पाहणार आहोत विजय जोसेफ चंद्रशेखरचा ऍक्टर ते सीएम पदाच्या शर्यतीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. विजयच्या अभिनयाची सुरुवात 1984 मध्ये बाल कलाकार म्हणून झाली. 1992 मध्ये वडिलांच्या नाळं या थिरुपी चित्रपटातून तो मुख्य भूमिकेमध्ये पडद्यावर आला. सुरुवातीला त्याला कडक टीकेलाही सामोरे जावं लागलं. लुक्स आणि अभिनयावरून लोक त्याला नाकारत होते, पण विजय थांबला नाही. 1996च्या पुवे उनकागा या चित्रपटानं त्याला खरी ओळख मिळवून दिली आणि तिथूनच त्याच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आणि तिथूनच तो एका सुपरस्टारचा जन्म झाला. 1904 मध्ये आलेल्या घिल्ली चित्रपटानं विजयला यशाच्या शिखरावर बसवलं. त्यानंतर विजयनं एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. त्याचे डान्स मूव्स आणि स्टाईल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. विजय फक्त एक अभिनेता उरला नव्हता, तो तमिळनाडूचा ब्रँड बनला होता. त्याच्या मार्शल आणि सरकार सारख्या चित्रपटांमधून त्यानं सामाजिक प्रश्नांवर भाष्य करायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या राजकीय एंट्रीच्या चर्चांना उधाण झालं. फेब्रुवारी 2024 मध्ये विजयनं अधिकृतपणे आपल्या राजकीय पक्षाची तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके ची घोषणा करून सर्वांनाच थक्क केलं. त्यानं स्पष्ट केलं होतं की तो आता चित्रपट सृष्टी सोडून पूर्णपणे जनतेची सेवा करणार आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि सामाजिक समता ही त्याच्या पक्षाची मुख्य ध्येय आहेत. नुकत्याच झालेल्या त्याच्या पहिल्या मोठ्या सभेत जमलेल्या लाखोंची गर्दी ही सिद्ध करत होती की विजयचा चाहता वर्ग आता त्याच्या राजकीय पाठराख्यांमध्ये बदलला. अभिनयाचा प्रवास पूर्ण करून तो 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आणि त्यानंतर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सुपरस्टार विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षानं आपल्या पहिल्याच निवडणुकीत 108 जागा पटकावून सर्वांनाच थक्क केलं. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या आकड्यापासून ते अजूनही 10 जागा दूर आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. बहुमतासाठी 118 जागांची गरज असते आणि विजय यांच्याकडे 108 जागा आहेत. म्हणजेच त्यांना अजून 10 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. जेव्हा कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा त्याला त्रिशंकू विधानसभा म्हणतात. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरते. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल विजय यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. टीव्हीके कडे बहुमत नसेल तर इतर छोट्या पक्षांच्या मदतीने ते सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात. चित्रपटगृहात इतिहास घडवणारा हा थलपती राजकारणात मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणार का, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.